मॉर्निंग. या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार रविवार आहे, तारीख आहे 26 जानेवारी. तर सर्वांना 26 जानेवारीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. तर मी अगोदर बनवत आहे इकडं सुशेला म्हणजे नाश्त्यामध्ये, मग त्यानंतर जे आहे ना बाकीची कामं तरी खूप सारी आहेत, पण अगोदर करूया इकडं पोटपूजेची तयारी. तर आज रविवारचा यांचा उपवास पण आहे आणि मलाही सूर्यनारायणची पूजा वगैरे मांडायची आहे, पण अगोदर मी इकडे सुशेला बनवून देते म्हणजे दिनेशचंही खाणं पिणं होईल आणि यांच्यासाठी नेऊन देईल तो. मग त्यानंतर जे आहे ना पूजा स्वयंपाक हे सगळं आज दिवसभर चालणार आहे. तर सुशेला बनवण्यासाठी अगोदर मी मुरमुरे धुवून घेतलेले आहेत आणि पूर्ण पाणी पिळून काढून ताटली ठेवलेले आहे, म्हणजे मुरमुरे भिजवून घेतलेले आहेत. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि यावेळी कढीपत्ता कोथिंबीर काहीही आणलेलं नाही आहे. आणि कढीपत्ता जे आहे ना थोडासा असा झाला म्हणजे त्याचं एकही पान व्यवस्थित नाही, त्यावरती काहीतरी रोग वगैरे पडलेला आहे, त्यामुळे मी ते पानं आणत नाही आजकाल, फक्त कोथिंबीर टाकून बनवत असते, पण ती पण संपलेली आहे. तर इकडं फक्त मी हिरवी मिरची कांदा टमॅटो टाकून सुशेला बनवणार आहे, पण खूप छान टेस्टी बनलेला होता. तर जसं मोहरी आणि जिरं छान चटकलं की त्यामध्ये मी कांदा आणि हिरवी मिरची संग टाकलेली आहे, परतून घेतलं. हलकासा कच्चेपणा गेला म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन असं करायचं नाही आहे, हलकासा कच्चेपणा गेला सॉफ्ट व्हायला लागलं की त्यामध्ये मी हळदी पावडर टाकलेली आहे, टमॅटो टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. म्हणजे जास्त वेळ परतायची काही गरज नाही, आपल्याला थोडा वेळ परतला आणि नंतर मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. साबूत शेंगदाणे डाळवही टाकू शकता, पण मी वाटण करून टाकलेलं आहे. आणि इकडं मुरमुऱ्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि भिजवलेले मुरमुरे मी फोडणीमध्ये टाकलेले आहेत, परतून घेतलेलं आहे. म्हणजे छान मिक्स करायचं आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. झटपट कमी वेळात आणि खूपच टेस्टी सुशेला बनवून तयार होतो. म्हणजे जेव्हा एक घाई गडबडीत ना हे खूप छान ऑप्शन आहे की आपण सुशेला किंवा पोहे बनवतो, कमी वेळामध्ये खूपच छान असा नाश्ता बनवून तयार होतो. तर मिक्स केलेला आहे, बघू शकता कलर खूप छान दिसत आहे ना, खाण्यासाठी तितकंच टेस्टी बनलेलं आहे. तर सुशेला बनवला दिनेशसाठी दिले, यांच्यासाठी पॅक करून दिलेलं आहे तिकडंच. म्हणजे आजकाल दिनेशच्या पप्पांचं घरी येणं खूपच कमी झालेलं आहे, मॉर्निंगला गेलं तर रात्रीच येतात, त्यांचं नाश्ता जेवण खाणं सगळं तिकडंच होत असतं. तर दिनेश घेऊन गेलेला आहे आणि देवपूजाही मी करून घेतलेली आहे. म्हणजे रोजची देवपूजा सूर्यनारायणची पूजा केलेली आहे, म्हणजे आज शेवटचा रविवार आहे पुस महिन्यातला. तर पूजा वगैरे झालेली आहे, आरती झालेली आहे. देवाला मी साखर दूध परत मी तीळ गूळ हे सगळं ठेवलेलं आहे. आणि आता मी करत आहे इकडं भाजीची तयारी. तर आज शेवयाची भाजी मला बनवायची, म्हणजे कालच्या शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या पण खोबरं नव्हतं, त्यामुळे मी काल केलेलं नव्हतं. तर काल खोबरं घेऊन आलेत, म्हणजे सुकं खोबरं आपल्याला याला टाकायचं असं, तेव्हाच भाजीला टेस्ट खूप छान येतो. म्हणजे हा जो मसाला आहे ना, हा मसाला अगोदर आपल्याला करायचा आहे. तर खोबरं मी इकडं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त हे ते मी यामध्ये काही ॲड केलेलं नाही, फक्त सुकं खोबरं आणि शेंगदाणे टाकून मी हे मसाला तयार करणार आहे. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते, एकदम धाबा स्टाईल. तर इकडं शेंगा ज्या आहेत ना मी थोड्याशा लांब लांब आकारामध्येच कट करून घेत आहे आणि याची साल काढते, म्हणजे पूर्णपणे काढायचं नाही, काही पूर्ण साल काढली तरी शिजून असं एकदम चोथा झाल्यासारखं होतं, फक्त थोडीफारच मी काढलेली आहे. तर इकडं 4-5 शेवग्याच्या शेंगा मी अशाच पद्धतीनं कट करून घेत आहे आणि त्याची साल काढत आहे अर्धवट. आणि बाकीच्या ज्या आहेत ना मी तसंच ठेवणार आहे, कारण खूप जास्त आहे ते. आणि अगोदर मी जे यामधल्या शेंगा जे निवडून घेतलेल्या आहेत, कशा म्हणजे जे जाड असतात ना जास्त ते 2-3 दिवस राहू शकतात, पण जे एकदम पातळ छोटी शेंगा असते ना ती एकच दिवसामध्ये सुकल्यासारखी होते, म्हणून तशा शेंगाची भाजी मी अगोदर करत आहे. तिकडे शेंगा मी चिरून घेतलेल्या आहेत, साल काढून घेतलेले आहे अर्धवट. तोपर्यंत शेंगदाणे पण भाजलेले आहेत. गॅस बंद केला म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित गार झालेले आहेत. आणि खोबऱ्याचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत आणि शेंगदाणे हे दोन्ही एकत्रच वाटण करायचं आहे, म्हणजे एकदम छान असं बारीक वाटण करायचं आहे, म्हणजे भाजी छान आळून येते. इकडे हे वाटण करून घेत आहे मसाला. आणि आज मला खोबऱ्याचे लाडू पण बनवायचे आहेत. खवा ठेवलेला आहे, म्हणजे जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, खवा बनवून ठेवला गुलाबजामुन बनवण्यासाठी, पण गुलाबजामुनही बनवलं नाही, दुसरीच कामं निघाली. म्हणजे गावाकडे गेलो, तर तिकडेही मी हळदी कुंकाला गेले होते, 1-2 दिवस तिकडेच मोडलेले आहेत माझे, म्हणून ते खवा मी तसाच फ्रीजमध्ये ठेवला, काहीच केलेलं नाही आहे त्याचं. तर म्हणलं आज खोबऱ्याचे लाडू बनवायचे. खोबरं पण ठेवलेलं आहे, म्हणजे 2 वाटी ओलं खोबरं आहे आणि ओलं खोबरं 3-4 दिवस ठेवणं कठीण आहे, तर त्याचे लाडू मी बनवत असते. पण यावेळेस ना खवा टाकून मी लाडू बनवणार आहे, खूप छान टेस्टी बनतात. म्हणजे आपण प्रवासात जात आहोत, 4-5 दिवसाचा आपला प्रवास आहे, टूर आहे, त्यावेळेस आपण असे लाडू बनवून घेऊन जाऊ शकता. खूप छान टेस्टी आणि सगळ्यांना आवडणारे असे बनवून तयार होतात. तिकडे भाजी मी कशा पद्धतीनं बनवत आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे, 10-12 पाकळ्या लसूण मी ठेचून टाकलेला आहे, परतून घेतला. हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये जे मसाला आपण तयार केलेला होता, म्हणजे खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण मी टाकलेलं आहे आणि थोडा वेळ परतून घेतलं. आणि आता थोडंसं कोरडं वाटत आहे मिश्रण, तर या प्रोसेसमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. म्हणजे अगोदरच मी यामध्ये अर्धी चमचे हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे, परतून घेतलं.
आणि मसाले जळू नये म्हणून मी यामध्ये 1 कप पाणी टाकलेले छोट्या कपानं आणि व्यवस्थित आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे. म्हणजे कसलीही भाजी बनवा त्याचे मसाले व्यवस्थित भाजले ना भाजी एकदम छान टेस्टी बनून तयार होते. तर इथं थोडा वेळ मी कमी गॅसवरती मसाला भाजून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये शेंगा. तर इकडे शेवग्याच्या शेंगा मी टाकलेल्या आहेत. थोडा वेळ परतून घेतलं. आता खूप सारं पाणी टाकूया म्हणजे हे आमटी बनवत आहे आपण. शेवग्याची भाजी बनवण्याची भरपूर साऱ्या पद्धती आहेत. वरणात टाकूनही आपण बनवू शकतो किंवा अशी आमटी खूप छान बनते किंवा तिख भाजी पण छान बनते. पण अशी आमटी ना घरात सगळ्यांना आवडते म्हणून मी आमटीच बनवत असते. इकडं शेंगा टाकून मी थोडा वेळ परतून घेतलं आणि इकडं खूप सारं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे मी शेंगा टाकून आमटी बनवत आहे. खूप छान बनते. कधी अशा पद्धतीनं करून बघा. सगळ्यांना लहान असो मोठे असो सगळ्यांना खूप आवडेल आणि बनवण्याची पद्धती एकदम साधी सोपी आहे. तर इकडं मीठ टाकलं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि या शेंगा छान मऊ होईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे. कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे आणि अधूनमधून मी मिक्सरी म्हणजे एक वेळा चमचा फिरवून घेतलेला आहे. आता भाजी बनत आहे तोपर्यंत मी इकडे खोबरं घेतलेलं आहे. म्हणजे हे खोबरं 2 वाटी आहे आणि ताजं नारळ जास्त दिवस राहत नाही. फ्रीजमध्ये ठेवा कसंही ठेवा आणि उन्हाला ठेवलं आणि ते कडक वाळवून घेतलं तर काय होतं ना ते एकदम असं कडक होतं आणि त्याच्यामध्ये जी तेलकटपणा असतो ना तो राहत नाही. मग त्याचं नंतर काय बनवायचं म्हणजे काही बनवा तितका टेस्ट येत नाही. म्हणून मी जेव्हाही ओलं खोबरं येतं ना त्याचे मी लाडूच बनवते किंवा एखादे असलं तर चटणी वगैरे बनते. पण जास्त प्रमाणात मी लाडूच बनवत असते. खूप छान टेस्टी बनतात हे लाडू. सगळ्यांचे फेवरेट आहेत आणि आज तरी खवा टाकून बनवणार आहे तर खूपच छान टेस्टी बनलेले होते. तर इकडं सगळं नरवटी अगोदर मी काढून घेतलेले आहे आणि खोबरं स्वच्छ धुवून घेत आहे. म्हणजे 2 दिवस ठेवलेलं आहे त्यामुळे थोडंसं पिवळा असा झोप झालेलाच आहे. तर स्वच्छ मी धुवून घेते. कॉटनच्या कपड्यानं पुसून घेऊया आणि खोबरं जे आहे ना म्हणजे खिसून घेतलं तरी पण चालतं. पण मी हे मिक्सरला वाटण करणार आहे कारण एकदम छोटे छोटे तुकडे झालेले आहेत. त्याच्या नरवटीतनं जेव्हा मी काढत होते त्यावेळेस एकदम छोटे छोटे तुकडे झालेले आहेत म्हणून मी हे मिक्सरमध्येच मोठं वाटून घेणार आहे. आपण खिसलं तरी पण खूपच छान. तर सगळंच मी धुवून घेतलं. कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेत आहे खोबऱ्याचं. तोपर्यंत तिकडे भाजी पण बनत आहे. अधूनमधून चमचा फिरवत आहे भाजीला. तिकडं मी भात ठेवलेला आहे तिकडच्या बर्नरवर. म्हणजे आज थोडासा मला लेट झाले म्हणजे मॉर्निंगपासून सुरुवात झाली आहे. थोडंसं लेट उठले लेटच कामं चाललेली आहेत. रविवार हॅपी असतो सगळ्यांसाठी पण आपल्यासाठी हॅपी नसतो. आपल्यासाठी खूप तामझाम खूप धावपळ आपली होत असते कारण आज कोणी कुठं जाणार नाही. त्यामुळे ना दिवसभर करत राहा किचनमध्ये करत राहा असं आहे. म्हणजे सगळ्यांची फरमाईश येतच असते आपल्याला करायचंच असतं. तर इकडं भाजी मी एक वेळा मिक्स करून घेतलेली आहे आणि कमी गॅसवरती भाजी निवांत शिजत आहे. तोपर्यंत मी इकडं लाडूची तयारी करत आहे आणि आज आणखीन दूध आलेलं नाही. कालचं दूध ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तेच दूध टाकून मी हे लाडूचं मिश्रण तयार करणार आहे. कारण दिनेश नाश्ता घेऊन गेलेला आहे गॅरेजला पण आणखीन घरी परत आलेला नाही. म्हणजे टायमिंग सांगितलं तर यावेळेस 11 वाजलेले आहेत. तर एक वेळा मी फोन लावला यांना की दूध आणखीन आणलेलं नाही आहे तर त्यांना आठवणच नव्हती. तर आता दिनेश दूध घेऊन येत आहे. म्हणजे जास्त वेळ ठेवलं तरी पण आता गरमी खूप होत आहे त्यामुळे दूध खराबही होऊ शकतं. म्हणजे दररोज 8 वाजता घेऊन येतो पण आज आठवण राहिलेली नाही आहे त्याला. तर फोन करून मी आठवण दिली आहे तर आता दूध घेऊन येत आहे. तोपर्यंत जे कालचं दूध मी ठेवलेलं आहे तेच टाकून मी मिश्रण बनवणार आहे. तर इकडे सगळ्या खोबऱ्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि छोटं मिक्सरचं भांडं घेतलं कारण एकच व्यवस्थित आहे बाकीचे तर बेकारच आहेत. यामध्ये जे वाटण करायचे ते करत असते. तर इकडं जास्त असं पेस्टच बनवायची नाही आहे. थोडंफार मोठं जसं आपण खीस तयार करतो ना तशाच पद्धतीने खोबरं मी वाटलेलं आहे. संग कढईतच काढलेलं आहे कारण याच कढईमध्ये मी लाडूचं मिश्रण तयार करणार आहे. आता दुसऱ्या बॅची अशाच पद्धतीने वाटण केलेलं आहे आणि भाजी इकडं बघत आहे तर परफेक्ट भाजी शिजलेली आहे आणि इकडं तोपर्यंत खोबरंही वाटून झालेलं आहे. तर सगळंच मी कढईमध्ये काढलं आणि यामध्ये जितकं राहिलेलं दूध आहे कालचं ते दूध मी यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे साई सहित हे दूध टाकलेली मी साय वेगळी केलेली नाही आहे याची. आणखीन एक मला लोणी पण आज काढायची होती म्हणजे तांब्या टप्पा भरलेला आहे तर लोणी पण काढायची आहे. म्हणजे खूप सारी कामं आहेत. आणि एक दिनेशचे पप्पा म्हणत होते की म्हणजे आता कुंभमेळा चालू आहे प्रयागराजला तर तिकडं जायचं आहे म्हणत आहेत. म्हणजे अचानकच सांगितलं की तिकडं जायचं आहे तर ती पण मला तयारी करायची आहे. म्हणजे अगोदर काही माहिती नव्हतं आणि जेव्हा मला म्हणले त्यावेळी म्हणलेलं होतं मी की मला प्रवास सहन होत नाही तुम्ही जाऊन या पण नाही म्हणत आहेत. हे कुंभमेळा 45 वर्षाच्या नंतर आलेला आहे त्यामुळे आपण जाऊया त्यांचं म्हणणं असं आहे. तर तिकडेही जाण्याची आता तयारी करायला सुरुवात करणार आहे. तर इकडे बघू शकता दूध टाकून मी खोबरं थोडा वेळ शिजवून घेतलेलं आहे. नंतर मी साखर टाकलेली. साखर थोडीशी जास्त प्रमाणात टाकायची आहे. साखर टाकलं छान मिक्स केलं. साखर मेल्ट झाली की थोडंसं मिश्रण पातळ होतं अशा पद्धतीनं. तर काय नाही व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि या प्रोसेसमध्ये यामध्ये खवा टाकणार आहे. तर हे खवा मी 2 लिटर दूध पूर्ण नव्हतं 1.5 लिटर दूध असावं त्याचा खवा बनवला आहे. खूप सारा आहे म्हणजे पावशेरला थोडासा कमी असेल म्हणजे तितकं काही मेजरमेंट मी बघितलेली नाही आहे.
पण अंदाजानं तरी हे आहे, म्हणजे 2 वाटी पूर्ण खवा आहे. हा पूर्ण खवा मी या मिश्रणामध्ये टाकलेला आहे आणि छान मिक्स करून कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जसं या मिश्रणाचा कलर छान असा डार्क होऊ लागला की तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता मी टाकलेला आहे इकडं 1 ते 1.5 चमचा विलायची पावडर, म्हणजे जी ही गोडाची वस्तू बनते त्यामध्ये विलायची पावडर टाकल्याने त्यात टेस्ट वाढतो. तर छान मी मिक्स केलेलं आहे आणि कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. खरंच बघा, अशा पद्धतीनं कधी करून बघा, खूप छान टेस्टी हे लाडू बनून तयार होतात. ओलं खोबरं असेल ना, खूपच छान हे लाडू बनतात. किंवा गाजराचा हलवा पण अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. तर इकडं भाजी तरी बनून तयार झालेली आहे. तर हे जे मिश्रण आहे मी इकडच्या गॅसवरती ठेवलं, कारण तिकडं जास्त आपला हात चालतच नाही त्या कोपऱ्यामध्ये, म्हणून मी इकडं ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवरती मी मिक्स करत आहे. दिनेश आलेला आहे दूध घेऊन, तर दिनेशला अगोदर मिश्रण खायला दिलेलं आहे. खूप छान टेस्टी बनलेलं आहे. आणखी हे बनतच आहे तरी पण मी दिलेलं आहे, दिनेश खायला घेतलेला आहे. आणि तसं तर आज रिपब्लिक डे आहे, तर म्हटलं काहीतरी स्वीट खायला बनवायचं. तर मी आज हे पेढ्या, म्हणजे हे जे पेढा म्हणा किंवा तुम्ही लाडू म्हणा, एकदम छान टेस्टी. एक वेळा खाल्लो ना, आपल्याला परत परत तेच खायचं मन होतं, म्हणजे मन आपलं भरतच नाही आहे, कितीही खात राहू, इतका छान टेस्ट येतो याला. तर इकडे हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. भाजी पण बघू शकता तुम्ही, खूप छान टेस्टी अशी भाजी बनलेली आहे. तर हे सगळं बनलं. लाडू मी नंतर करणार आहे, अगोदर मी करून घेते भाकरी, म्हणजे लेट खूप झालेला आहे. 11:30-12 तरी वाजल्या असतील, इतका लेट मला आज झालेला आहे ना. आज कपडे पण मी मशीनला लावलेले नाही आहेत, कारण मॉर्निंगपासूनच मी जसं तुम्हाला म्हणलं की लेट सुरुवात झालेली आहे. एक वेळा मॉर्निंगला लेट झाला की मग दिवसभराचा रुटीन आपला विस्कटतो, लेटच होत जातं सगळ्या कामाला, असं झालेलं आहे. तर इकडं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, मळून घेतलं, भाकर थापून घेतलेले आहे. आणि एक टेन्शन आलेलं आहे, अचानक यांनी म्हणलेलं आहे की कुंभमेळ्याला, म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जायचं आहे प्रयागराजला, आणि इथून खूप लांबचा प्रवास आहे. थंडी पण खूप आहे तिकडं, इथंही आहे पण तिकडं खूप जास्त थंडी आहे, जसं दीपक म्हणत आहे. म्हणजे आता दीपक तिकडंच आहे. दीपक म्हणत होता की मम्मी स्वेटर वगैरे सगळं घेऊन या, तर तिकडे जायची तयारी करायचं, आता काय करायचं, म्हणजे एकदम आपण अचानक ऐकलं ना तर समजत नाही की आता कशा पद्धतीने काय तयारी करू. तर इकडे भाकरी करून झालेल्या आहेत आणि किचन काउंटर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. जेव्हा भाकरी बनतात ना त्यावेळेस किचनवरती पीठ खूप होतं, कारण खूप उडतं ते. आणि खोबरंही खूप सारं आणलेलं आहे, तर खोबरं मी काय डब्यात भरून ठेवते, कारण मुंग्या खूप लवकर येतात. मी असं साठलीत काढून ठेवलेलं होतं, तर इकडे डब्यामध्ये बसत नाही, म्हणजे टोपणच बसत नव्हतं. तर मी काय केलं, नंतर त्या वाटीचे तुकडे केलेले आहेत, आणि म्हणजे छोटे तुकडे केले तर व्यवस्थित टोपण बसेल अशा पद्धतीने मी करून ठेवलेलं आहे. तर झालेली खोबऱ्याचं काम आता यांच्यासाठी, म्हणजे लाडू बनवायचे मला अगोदर, ते लाडू बनवून मी त्यांच्यासाठी टिफिन पॅक करते. आणि थोडीशी एक्स्ट्राची कामं आहेत मला, ते पण आवरायचे आहेत. आणखीन कपडे मी मशीनला लावलेली, मी ते पण काम आहे. आणि जे लिक्विड आहे मशीनचं ते पण संपलेलं आहे, तर तेही आणायला होते, म्हणजे त्यामुळेच मी कपडे आणखीन मशीनला लावलेले नाही आहेत, कारण ते लिक्विड संपलेलं होतं. तर इकडं लाडू बघू शकता, एकदम सोप्या पद्धतीने लाडू बनत आहेत, म्हणजे जास्त तामझाम नाही आहे. पण हो, जेव्हा आपण हे मिश्रण बनवतो ना त्यावेळी थोडासा वेळ जास्त लागतो, कारण कमी गॅसवरती आपल्याला छान हे डार्क होईपर्यंत शिजवून घ्यायचं असतं. यानंच याचा टेस्ट येतो, म्हणजे एकदम छान, जसं लग्नाच्या पंक्तीमध्ये आपल्याला डेक लाडू भेटतो ना त्यापेक्षाही छान हे लाडू बनतात. आणि खवा टाकल्यामुळे तर आणखीन जास्त टेस्ट आलेला आहे. तर सगळेच लाडू मी इकडं वळून घेत आहे. फोनवर बोलणं चालू आहे, म्हणजे 2-2, 3-3 कामं होत आहेत माझी. फोन दिवसभर येतच असतात, म्हणजे आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत ना, तिचं झालं की तिचं येतं, तिचं झालं की तिचं येतं, चालूच असतं दिवसभर फोन. तर फोनवरही बोलणं चालू आहे, व्हिडिओही बनत आहे, लाडूही बनत आहेत. तर इकडे सगळेच लाडू मी बनवून घेतलेले आहेत. आणि हे लाडू ना असे जर ठेवायचे असेल तर अल्युमिनियम पेपरमध्ये रॅप करून ठेवायचे, जशाला तसेच बनवून राहतात. पण मी असेच ठेवलेले आहेत, कारण हे जास्त दिवस राहणार नाही, तितके टेस्टी पण आहेत, फक्त 2 दिवस राहतील. इकडे यांच्यासाठी अगोदर मी टिफिन पॅक करत आहे, तर 2 लाडू त्यांना देत आहे मी इकडे अल्युमिनियम पेपरमध्ये रॅप करून, जशाला तसेच बनवून राहतात, अजिबात हवा लागत नाही याला. आणि इकडे टिफिन पॅक झालेला आहे. आता आलेले आहे मी खाली, जसं मी तुम्हाला म्हणाले की एक्स्ट्राचं काम आहे, तर ते मला आवरायचं आहे. तर यासोबत या व्हिडिओ इथे एंड करते. बाय बाय, टेक केअर.